नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत फाल्गुन महिन्यातील अमावस्येची एक अतिशय पवित्र आणि पुण्यदायी कथा। असे म्हणतात की या दिवशी श्रद्धेने व्रत आणि कथा ऐकल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात, जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते। प्राचीन काळात एका गावात एक गरीब पण धर्मपरायण स्त्री राहत होती। तिचे नाव गौरी होते। गौरी अत्यंत श्रद्धाळू होती आणि प्रत्येक अमावस्येला ती व्रत करत असे। पण तिच्या आयुष्यात खूप दुःख होते, घरात गरिबी, आजारपण आणि सतत संकटे। एके दिवशी ती नदी किनारी बसून भगवान शिव आणि पितरांना प्रार्थना करत होती। तेव्हा तिथे एक वृद्ध साधू आले। त्यांनी गौरीला विचारले, बाळा, तू इतकी दुःखी का आहेस? गौरीने आपली सर्व व्यथा सांगितली। साधूंनी तिला सांगितले, फाल्गुन मासातील अमावस्या अत्यंत पुण्यदायी असते। या दिवशी श्रद्धेने स्नान, दान, पितरांचे तर्पण आणि भगवान शिवाची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात। साधूंचे बोलणे ऐकून गौरीने मनापासून व्रत करण्याचा निश्चय केला। फाल्गुन अमावस्येच्या दिवशी ती लवकर उठली, पवित्र स्नान केले आणि स्वच्छ वस्त्र परिधान केली। तिने दीप प्रज्वलित करून भगवान शिवाची पूजा केली आणि आपल्या पितरांचे स्मरण करून तर्पण केले। तिने गरजूंना अन्नदान केले आणि दिवसभर भगवानाचे नामस्मरण करत राहिली। तिच्या मनात अपार श्रद्धा आणि विश्वास होता। त्या रात्री गौरीला स्वप्नात तिचे पितर दिसले। त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुझ्या श्रद्धेमुळे आम्हाला शांती मिळाली आहे। तुझ्या आयुष्यात आता सुख आणि समृद्धी येईल। काही दिवसांतच गौरीच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झाले। तिच्या घरातील संकटे दूर झाली, आर्थिक स्थिती सुधारली आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। तेव्हापासून गावातील लोकांनीही फाल्गुन अमावस्येचे व्रत श्रद्धेने करायला सुरुवात केली। असे मानले जाते की या दिवशी केलेले दान, जप आणि पूजा अनेक पटींनी फळ देते। या दिवशी पितरांना स्मरून तर्पण करणे, गरजूंना अन्नदान करणे आणि भगवान शिवाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते। मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते। भक्तांनो, फाल्गुन अमावस्या आपल्याला श्रद्धा, सेवा आणि कृतज्ञता शिकवते। आपल्या पितरांचे स्मरण करून आणि भगवानावर विश्वास ठेवून आपण जीवनातील अडचणींवर मात करू शकतो। जर तुम्हाला ही पवित्र कथा आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव। आपल्या सर्वांवर भगवान शिव आणि पितरांचे आशीर्वाद सदैव राहो।